तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण परत एकदा जुना पुराणा जो ब्लाऊज पीस असतो त्याच्यापासून खूप सुंदरशा अशा वस्तू बघणार आहोत। बघा, मी जेवढे बी ब्लाऊज पीसचे व्हिडिओ आतापर्यंत घेऊन आलेले आहेत, प्रत्येक ब्लाऊज पीस मागे वेगवेगळेच मी DIY तुम्हाला करून दाखवलेले आहेत। तर बघा, हा माझ्या आईचा ब्लाऊज पीस आहे, जुना झालेला होता, पण त्याची ती डिझाईन आणि ती शाईन खूप छान होती। तर मी हा ब्लाऊज पीसचा वापर करून तुम्हाला घरामध्ये उपयुक्त आणि तुमच्या मुलांसाठी उपयुक्त अशा वस्तू तयार करून दाखवणार आहे। चला तर बघा मी ब्लाऊज पूर्ण ओपन केलेला आहे आणि कट केलेला आहे। तर बघा, हा भाग आपल्याला लागणार आहे। त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे की याचे अशा मध्यभागी व्यवस्थित म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना तशाच प्रकारे हा ब्लाऊज पीस कट करायचा आहे। बघा, अशा पद्धतीने मी हे कट करून घेत आहे। कट केल्यानंतर बघा, हा पार्ट आपल्याला फेकून नाही द्यायचा, परत नंतर कामं येईल। त्याच्यानंतर बघा, ही जी बाई आहे, जे जाड भाग होता, रफ भाग होता, त्याला आधी आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा, हे सगळे रफ भाग मी सगळे कट करून घेते। आणि ही जी बाईची बाजू आहे ही दिसायला थोडीशी विचित्र दिसते, पण नंतर मी जेव्हा आपण DIY तयार करू तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे। तर बघा, मी अशा पद्धतीने दोन्हीही बाई अशाच कट करून घेणार आहे। तर बघा, दोन्हीही बाई आपण अशाच पद्धतीने कट करून घेतल्या आहे। आणि कट करताना आपण काही माप नाही घेतलं, अंदाजेच असेच कट केलेले आहे। आणि हे जो कटोरीचा भाग आहे तो आपल्याला वापरायचा आहे। शेवटी मी याचे दोन्हीही DIY तुम्हाला दाखवणार आहे। आणि ही जी पट्टी आपण कट केली होती ही सुद्धा पट्टी आपल्याला नंतरून लागणार आहे। तर मी याचा जो रफ भाग होता तो कट करून घेते। बघा, असे हे दिसत आहे। तुम्ही वाटलंच तर याला इस्त्री बी मारू शकतात, मी नाही मारली। मी नंतर जेव्हा आपला DIY तयार झाल्यानंतर मी तुम्हाला इस्त्री मारून दाखवून देईल। तर बघा, हे आपले आज झाले आहे 2 पार्ट। बघा, हे कटोरीचे पार्ट आणि हे बाहीचा पार्ट, हे 2 पार्ट आपण झालेला आहे। आणि या 2 पार्टपासून आपण अतिशय सुंदरसं DIY तयार करणार आहोत। चला तर आता बघूया। बघा, मी ही बाही घेतलेली आहे। बाही थोडीशी दिसायला वाकडी तिकडे आहे, नंतर आपण सरळ करून घेऊ। माझ्याकडे असे तुकडे होते शॉपिंग बॅगचे, तर त्या तुकड्यांचा वापर करून मी आता एक सुंदरसं DIY तयार करणार आहे। बघा, याचा जो शिलाई जशी मी व्हिडिओमध्ये दाखवली आहे ना, तुम्ही त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। बघा, हे 2 पार्ट मी कट करून घेतले। आता आपल्याला काय करायचं आहे की ही जे बघा दिसायला बाईचा भाग थोडा विचित्र दिसतो, म्हणून मी शॉपिंग बॅगचा वापर करत आहे अस्तर म्हणून। या ठिकाणी शॉपिंग बॅग या दोन्हीही बाईला मी आधी जोडून घेणार आहे। तुम्ही शॉपिंग बॅगच्या जागी कापड वापरले तरी चालेल। माझ्याकडे कापड नव्हतं मला सापडत, तर कारण की हा जुना पुराणे ब्लाऊज पीस होते आणि तुकडे माझ्याकडे शॉपिंग बॅगचे खूप पडलेले आहे, तर मी त्याचाच वापर करून हे DIY तयार करत आहे। तर बघा, आधी मी शिलाई करून घेईल दोन्हीही पार्टला। बघा, अशा पद्धतीने आणि जसं आपण शिलाई केलेली आहे त्या साईडचे जी कटिंग आहे ती करून घ्यायची आहे। दोन्हीही साईडचं बघा मी कटिंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी हे 2 भाग आहे ना जोडून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्हीही पार्ट जोडून घ्यायचे आहे। इथे शिलाई मारून दोन्हीही पार्ट आपण जोडून घेऊया। नंतर तुम्ही वाटलंच इथे शिलाई मारली तरी चालेल। तर बघा, मी दोन्हीही पार्ट जोडून घेतलेला आहे। नंतर परत एक शॉपिंग बॅगचा भाग वापरला, कारण की ते 2 तुकडे वेगवेगळे दिसत होते आणि असे लायनिंग शिलाई मारून घेतलेलं आहे, तुम्ही याच्यात बघू शकतात। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा, हे जे पूर्ण मी जे बनवलं होतं त्याच्यासाठी एक मी चेन घेतलेली आहे। बघा, ही चेन आपण अशी घ्यायची आहे कट करून आणि जोडून घ्यायची आहे। बघा, मी काही ठिकाणी माप दाखवलेच नाही आहे, कारण की प्रत्येकीचा ब्लाऊज पीस वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या मापाचा असतो। तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही तुमच्या जे जुने पुराणे जे ब्लाऊज पीस आहेत तसे तुम्ही घेऊ शकतात। बघा, आपण दोन्हीही पार्टला चेन जोडून घेतलेली आहे आणि टॉप टिच बी दिलेला आहे। त्याच्यानंतर आपण हे दोन्हीही भाग समोरासमोर घेऊन रनर ॲड करून घ्यायचं आहे। रनर ॲड केल्यानंतर बघा, आपल्याला याला उलटं करून घ्यायचं आहे। उलटं झाल्यानंतर असं व्यवस्थितपणे याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आणि बघा, ही चेनीचा जो भाग आहे तो समोरासमोर आपल्याला ठेवायचा आहे आणि ते शिलाई मारायची आहे। तर बघा, शिलाई मारून झालेली आहे। तुम्ही वाटलंच याला पायपिंग बी करू शकतात। आणि आता आपण याला सरळ करून घेऊया।
बघा सरळ करून घेतलेला आहे आणि खूप सुंदरसा हा छोटासा पाऊच आपण तयार केलेला आहे. बघा याच्यात माझ्याकडे सामान ठेवायला तर आता सध्या इथे काहीच नव्हतं, मी तुम्हाला कात्र ठेवून दाखवत आहे. तर बघा तुम्ही याच्यामध्ये पेन्सिल, पॉकेट, छोटे छोटे सामान ठेवू शकतात, जसं की पट्टी, पेन्सिल, पाऊच, या थोडेसे काही असे मेकअपचं सामान आहे जे तुम्ही छोटे मोठे ठेवू शकतात किंवा शिलाई मशीनचं जे सामान आहे ते तुम्ही ठेवू शकतात. तर बघा खूप सुंदरसा हा छोटासा मिनी पाऊच आपण तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काहीही ठेवू शकतात. माझ्याकडे हेच दिसलं मला म्हणून मी हेच ठेवून दाखवलं. तर बघा वेस्ट जो कपडा आहे तो आपण फेकून न देता खूप सुंदरसा छोटासा आपण असा पाऊच तयार करू शकतो. तुम्ही हा पाऊच कुठेही वापरू शकतात, कशालाही वापरू शकतात. बघा जे उरलेले जे 2 तुकडे होते ना त्याचा वापर करूया. बघा हे जो कटोरीचे जे भाग होते त्याचा वापर करू आपण आणि त्याच्यासाठी मी थोडंसं घरातलं काही मटेरियल घेतलेलं आहे. बघा हा माझ्याकडे जुना पुराणा एक गाऊनचा तुकडा होता उरलेला, तो घेतलेला आहे आणि अशा गव्हाच्या गोणीचे काही तुकडे उरलेले आहे ते आपण घेतलेले आहे. तर बघा मी तुकडे कट करून घेतलेले आहे. तुकडे हे 6.5 इंचाचे आहे, दोन्हीही साईड 6.5 इंचाचे आपण हे तुकडे कट करून घेतलेले आहे. बघा हा कटोरीचा भाग आहे आणि आपल्याला एक तुम्ही अस्तर म्हणून तुम्ही काहीही वापरू शकता, शॉपिंग बॅग वापरली तरी चालेल. बघा हे 2 अस्तर जे कटोरे होते आपण ते ठेवलेले आहे छोटेसे तुकडे. त्याच्यानंतर हे गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि असे हे माझ्याकडे अस्तर म्हणून हे कापड मी वापरले होतं ते घेतलेलं आहे. त्याच्या जागी तुम्ही शॉपिंग बॅग बी वापरू शकतात. आणि बघा मी अशा पद्धतीने थोडीशी अशी सहज बसल्या बसल्या शिलाई कंप्लीट केलेली आहे आणि शिलाई कंप्लीट केल्यानंतर एक्स्ट्राचं जे होतं ते आपण कट करून टाकायचं आहे. तर बघा 6.5 इंचाचे आपले हे 2 स्क्वेअर बॉक्स तयार झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचा असा मध्य काढून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पट्टीच्या साहाय्याने किंवा डायरेक्ट कट केलं तरी चालेल. तर बघा आपण कट करून घेऊया आणि तुम्ही गव्हाच्या गोणी नसेल तर तुम्ही त्याच्या बदली बघा जे घरामध्ये प्लॅस्टिकच्या सीट येतात ते वापरले तरी चालेल. तर बघा आपण एक चेन घेतलेली आहे, चेनचं मी माप तुम्हाला दाखवून देते, 8 इंचा. आणि ही चेन आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे आणि या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप स्टिच करून दोन्हीही भाग आपल्याला याला जोडून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे शिलाई मारायची आहे आणि पलटी थोडंसं मारून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि ह्या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे. दुसराही पार्ट सेम असाच जोडून घ्यायचा आहे आणि टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. बघा आपले टॉप स्टिच झालेलं आहे. मी 3 नंबरचं रनर वापरलेलं आहे, ते रनर ॲड करून घेतलं. त्याच्यानंतर बघा एक लेस माझी ना कालच्या ब्लाऊजची उरलेली होती, तर ही लेस मी या पॉकेटला जोडत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जे होतं ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा आपण हे जोडून घेतलं. जोडल्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे ना ते आपण कट करून घेऊया. तर कट झाल्यानंतर असं आपला हा पीस दिसणार आहे. तर बघा हा दुसरा जो पार्ट होता तो आपल्याला वापरायचा आहे. तर त्याच्यासाठी मी एक छोटंसं असं एक पॉकेट तयार करून घेतलेलं होतं. तुम्ही याच्यात बघू शकता छोटंसं पॉकेट आहे. ते पॉकेट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. एक छोटासा कोनाच जोडायचा आहे, पूर्ण नाही जोडायचं आपल्याला. एक छोटासा कोना आधी जोडून घ्यायचा, त्याच्यानंतरच तुम्ही हे पार्ट असं उलटं ठेवायचं आहे आणि पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हा छोटासा जो कोना असतो ना तोच आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. ठीक जी आपली चेन आहे ना त्याच ठिकाणी ठेवायची आहे. तर बघा आपला हा पार्ट शिलाई मारून झालेला आहे. तुम्हाला मी ओपन करून दाखवते कसं दिसतं हे पॉकेट, मला नक्की सांगा. आणि बघा कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे आपण जुने पुराणे ब्लाऊज पीसपासून आणि कटोरी ब्लाऊज आहे जो कटोरीचा तुकडा होता उरलेला त्याच्यापासून आपण हा पाऊच तयार केलेला आहे. खूप सुंदर आहे. आता तर सध्या माझ्याकडे ठेवायसारखं काही नाही आहे, याच्यात तुम्ही भरपूर सामान तुम्ही ठेवू शकतात. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी टिकल्याचं पॉकेट ठेवून दाखवलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात आणि तुमच्या मुलांसाठी असे छोटे छोटे पाऊच तुम्ही तयार करून द्या. ज्यांच्या घरात लहान मुली असतील त्या मुलींसाठी सुद्धा तुम्ही असे पाऊच करून द्या, म्हणजे त्या खेळत असतील, खेळता खेळता याचा वापर तुम्ही त्या करून घेतील. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका.